आई, पुरे झालं जे झालं ते. असं कसं? आम्हाला कळलंच पाहिजे. अगं आई आहे मी तुझी. तू जरी मला काही सांगितलं नाहीस तरी मला जी माहिती हवी आहे ती मी मिळवणारच. लतिका, सांग कसं झालं हे सारं? अक्का, मला म्हाळसाच्या रागाला सामोरं नाही जायचं. मला हे सारं समजलंच पाहिजे. म्हाळसा तुला काही करणार नाही. सांगते, अगदी आधीपासून सांगते. अक्का, तुम्हाला आठवत असेलच, लग्नाच्या दिवशी देव म्हाळसाला सोडून गेले होते. ते कुठे गेले होते हे ठाऊक आहे का? बानूकडे. हो, चांगलंच ठाऊक आहे मला. मला सांग, हा विवाह कसा झाला? देवांना बानूशी विवाह करायचा होता म्हणून ते सारीपाटाच्या डावात ठरले आणि बानूकडे जायला निघाले. हे म्हाळसाला समजलं तेव्हा म्हाळसाने त्यांना शाप दिला. त्यांना वृद्धत्व आले, पण तरीही देव चंदनपुरीला गेले. आणि अखेर देवांचा वनवास संपला. ते मूळ रूपात आले. देवांना परत आणण्यासाठी म्हाळसा चंदनपुरीला गेली, पण तेव्हा तिथे देव नव्हते. ते बानूशी विवाह करायला गेले होते. तरीही मी यांना सांगतच होते की आपण नेवासेला परत जायला नको म्हणून. इथे जेजुरीत काहीतरी विपरीत घडणार ह्याची तेव्हाच मला कल्पना आली होती. काय ग, श्री खंडेराय त्या बानूशी विवाह करत असताना इथे जेजुरीत त्याबद्दल कुणालाच ठाऊक नव्हतं? प्रधानजी देखील तिथेच गेले होते अक्का. त्यांना कदाचित या साराची आधीपासूनच कल्पना असावी. नंतर प्रधानजी देव जेजुरीत येणार आहे असा निरोप घेऊन गडावर आले. तेव्हा देवांच्या स्वागतासाठी म्हाळसाने सारा गड सजवला. पण देव आले ते विवाह करून, बानूला बरोबर घेऊन. म्हाळसा, हे सारं मुकाट्यानं पाहत राहिलीस तू? तेव्हा काहीच केलं नाहीस तू? केलं ना. म्हाळसाने देवांना गडावर यायला नाकारलं. बानूसाठी गडाचे दरवाजे बंद केले. बानूने गडावर येऊ नये असं निक्षून सांगितलं. मग काय केलं श्री खंडेरायांनी? बानूला गडावर येणं शक्य नाही कळल्यावर गडाच्या मध्यभागी बानूसाठी हा वाडा बांधण्यात आला. तो देखील केवळ एका रात्रीत. अक्का, म्हाळसाचा विरोध अजूनही देव पंधरवड्यातून 2 दिवस बानूकडे जातील असा सहज झालाय म्हाळसा आणि देवांमध्ये. म्हाळसा, काय हे इतकं सारं जेजुरीत घडलं आणि आम्हाला आत्ता समजतंय सारं? हे तुम्हाला कधीही कळू नये असंच मला वाटत होतं. आता इतकं ऐकलंय त्या बानू बद्दल की तिला भेटायलाच हवं. आई, तू असं काहीही करणार नाहीस. का नाही? मी तिला एकदा भेटणारच.
अगं पण तू का जाशील तिला भेटायला? कोण आहे कोण ही बानू? पाहिलाच हवं. या बानूला बघण्याची भेटण्याची माझी इच्छा. बानू, आता लवकरच आपली भेट होईल हे ध्यानात ठेव. लतिका, मला सांग, तू त्या बानूला बघितलंयस ना? मला सांग कशी दिसते ती? अक्का, लतिका, आता आपल्यात जे काही बोलणं झालं आहे ते कोणाला काहीही कळता कामा नये. आलं लक्षात? हो अक्का. मायानंदा, अहो कुठे गेला होतात आपण? सारे जण आपलाच शोध घेत होते. कशाला? अहो तुम्ही आमचं पाहुणा आहेसा. तुमच्या राहण्यासाठी अतिथी कक्षामध्ये तुमची सोय केलेली आहे. तुम्ही चला वजी. तुम्ही कशाला एवढे कष्ट घेतलेत? नाही जी, अहो असं म्हणू नका जी. मायानंदा, आता अधिक त्रागा करून घेऊ नका. आपल्या मनात जे काही होते ते सर्वांसमोर राजसभेत आपण खंडेरायांना बोललातच. आता अजून काही बोलायचे राहिलेय का? ते मी विचारणारच होते, पण माझं अजूनही समाधान झालेलं नाही. मला माझ्या साऱ्या प्रश्नांची जोवर उत्तरं मिळत नाही तोवर माझा राग काही शांत होणार नाही. गणोबा, आपण व्हा पुढे. आम्ही येतोच अतिथी कक्षात. होय जी. अक्का, येते मी. मायानंदा, मी याआधी आपल्याला सांगितले होते की चुकीचे वागू नका. आता पुरे झाले. जी काही शोभा झाली ती खूप झाली, पण आज राजसभेत सगळ्यांसमोर आपण जे वागलात ते अयोग्यच होते. तुम्हाला काही वाटलं नसेल, पण मला काय त्रास होतो आहे हे तुम्हाला नाही कळणार. इथे माझ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे आणि मला कळत नाही तुम्ही असे शांत कसे राहू शकता. मी आपणास एवढंच सांगू इच्छितो की जे काही घडले त्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असले पाहिजे, जे आता आपल्याला कळणार नाही. चला. आणि हो, आता यापुढे जास्त शोभा होईल असे वागू नका. चला. तुम्ही व्हा पुढे, येते मी. मी सारं काही विसरून जाईल असं जर कोणालाही वाटलं असेल तर मी ते विसरणार नाही. त्या बानूला भेटल्याशिवाय आता मला स्वस्थता लाभणार नाही. जेवणाची समधी तयारी झाली आहे बघा. उत्तम. आज ह्यांच्या बरोबर भोजन करण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा असा योग कधी येईल हे सांगता येत नाही. काय हे देवी, मी तुमच्या बरोबर अधिकाधिक वेळ घालवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. हो, परंतु आपण दोघं एकत्र असायला आणि काहीतरी महत्वाचं घडायला एकच गाठ पडते. तसे होणार नाही. आज मी तुमच्या बरोबर उत्तम उत्तम पदार्थाची चव घेत भोजन करणार आहे आणि भोजन करताना आपण बोलूया देखील. तुम्हाला अजून काय खावंसं वाटत असेल तर सांगा मला, घेऊन या तुम्ही. नको गणोबा, जे आहे ते पुरेसे आहे. बर, आता आपण बसूया का? देवी,
गणोबा, काय झालं? काय नाही, तुम्ही जेवून घ्यायची. गणोबा, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. म्हाळसादेवींची आई बानुबाईंच्या वाड्यावर गेल्यात जी. हे होणारच होतं. क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम. देवी, काही अघटित घडण्याआधी मी तिकडे जाऊन येतो. प्रधानजी, आज तुम्ही काहीसे चिंतित दिसत आहात. काय झाले? तुम्हाला अपेक्षित नाहीत अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. प्रधानजी, त्यासाठी मी सिद्धच आहे. मग ऐका, म्हाळसा देवींच्या मातोश्री बानुवाड्याच्या दिशेने गेले आहेत. मला कळताच मी त्याच दिशेने जायला निघालो होतो. मला एक कळत नाही की मुलीचे आई वडील म्हणून त्यांना काही बोलायचे असेल तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावं. बानूला जाऊन भेटण्याची काय आवश्यकता आहे? त्या केवळ भेटणार नाहीत, तर तिथे जाऊन काय करतील ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. अशुभाचे सावट आहे आणि ह्यावेळी बानू संकटात सापडणार आहे. देवा, मी जाऊन येतो. नाही प्रधानजी, ह्या प्रसंगी तुम्ही सामोरे जाणे अपेक्षित नाही. देवी, तुमच्याशी बोलायचे आहे. वेळ असेल तर. कोण बोलणार आहे, प्रधानजी की बंधू? बंधू. बोलावे. श्री खंडेराय आणि तुमच्यामध्ये जे सुरू आहे ते आता लपून राहिलेलं नाही. हो, आणि आता सगळ्या गोष्टी जगजाहीर झाल्याच आहेत, आणि याला मी कारणीभूत नाही. हो, म्हणूनच तुम्ही दोघे आणि बाणाई यांच्या परिघात आणखीन कोणी येऊ नये असं मला वाटतं. आणि ते तुमच्या हातात आहे. जे काही घडेल ते तुमच्या तिघांच्या संमतीने घडावं, कारण ह्या परिघा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुमचं नातं कळणं अवघड आहे. यासाठी मी माझ्या परीने तो प्रयत्न केला आहे, पण नेहमीच माझ्या हातातून परिस्थिती निसटत गेली. देवी, माझे ज्ञान मला असे सांगते की जोपर्यंत दुसरे कोणी तुमच्या नात्यात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात राहील. परंतु जर असेच काही घडले तर काय होईल सांगता येत नाही. सुदैवाने तुम्ही आणि श्री खंडेराय एकत्र आहात. भविष्यात पुढे कसे जायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. परंतु दुसऱ्या कुणाच्याही इच्छेने प्रेरित होऊन तुम्ही काही निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. तुम्हाला कोणाविषयी काही बोलायचे आहे का? इतर व्यक्तींमध्ये कोणाकडे बोट दाखवायचे आहे का?
नाही, तसा माझा हेतू नाही. परंतु तुमच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणीही कितीही जवळचं असलं तरी तुम्ही त्यांना प्रयत्नपूर्वक बाहेर ठेवावं. बंधू, तुम्हाला काही माहित असल्याशिवाय तुम्ही हे बोलणार नाही. काय घडलं आहे की तुम्ही मला हे सांगता आहात? मी काही घडायची वाट पाहत नाही. काही घडायच्या आधीच तुम्हाला सावध करतो आहे. कारण माझी अशी सदिच्छा आहे की तुमचा संसार भविष्यात आनंदी व्हावा. तुम्ही देवांवर जे अपार प्रेम केले आहे, त्यांची जी असीम भक्ती केली आहे, जी कठोर साधना केली आहे, त्याचे फळ तुम्हाला मिळावे. खूप आशादायी बोलता आहात बंधू तुम्ही. होय देवी, कारण तुमच्या उभयतांच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. खरं तर हे सगळं मी तुम्हाला तुमच्या कक्षात येऊन सांगणं अपेक्षित होतं, परंतु तेवढा वेळ नव्हता म्हणून इथे भेटून बोललो. बंधू, तुमची दृष्टी जिथपर्यंत पोहोचते आहे तिथे तुम्हाला काय दिसते आहे? देवी, माझी दृष्टी जिथपर्यंत पोचते आहे तिथे मला सगळं काही मंगल आणि प्रसन्न दिसतं आहे. येतो. एवढ्या मोठ्या वाड्यात कधी राहील असं वाटलं बी नव्हतं. समजा हाय होत, कशाची बी कमी नाही. पर मला चंदनपुरीची लय आठवण येते बघ. चंदनपुरीचा वाडा, मेंढर, तिथली माती, तिथली झाडं, तिथली माणसं आणि माझा बा. या समद्यास मी कसं इसरल ग म्या. तथा आपण हसायचो, धावायचो, भांडायचो, पर आता कसं वागायचं तेच कळत नाही. बरोबर हाय, देवांची बायको आहेस तू. आता नुसती रानात राहणारी पोरगी नाहीस. चंदनपुरीचं नाव निघालच हाय, पण एका माणसाचं नाव घ्यायला विसरलीस बघ तू. कुणाचं? वळीक बरं. आबा? नाही. शेवंत मावशी? नाही ग, अगं रंगा. म्हणजे? कोण पाहिजे तुम्हासनी? बानू बानू म्हणतात ती तूच ना? वयजी, तर तुम्ही कोण हायसा? मी माळसाची आई.